तुकाराम महाराजांनी सुंदर एक ओवी लिहिलेली आहे, ती सर्वांना माहित आहे तुम्हाला. हेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण आजकाल समाधान कुठे मिळतच नाहीये. प्रत्येक जण हैराण आहे, परेशान आहे, टेन्शनच घेऊन फिरत आहे जिकडे तिकडे. म्हणून डॉक्टर वाढत आहे आणि पेशंटही वाढत आहे. तुम्हाला एक सांगू का, हे समाधान कुठून काही विकत मिळत नाही. कोटी कोटी रुपये खर्च केले तरी मिळत नाही. हे सर्व तुमच्या आतमध्येच आहे, पण आपल्याला दिसत नाही. मन के जीते जीत है, मन के हारे हार. मनाला जिंकलं तर जीवन अति सुंदर आहे, मनाला हारलं तर कुठे जातो आपण? आत्महत्येपर्यंत सुद्धा जाऊ शकतात लोक. बरं, आश्चर्य असं आहे की दिसत आहे ना बेटा. मन दिसते का आपल्याला? आणि गडबड तर करते दिवसभर, परेशान करून टाकते, शेवटी त्रस्त होऊन जातो आपण. दिसलं तर त्याला पकडू तरी शकते माणूस, दिसतही नाही. म्हणून म्हणतात की एकांतात राहता तेव्हा मनाला पकडून ठेवा, आणि 4 जणांमध्ये राहता तेव्हा या वाणीला पकडून ठेवा. बोलणं ही वाणी. एकच गोष्ट लक्षात ठेवा की जितकं कमी बोलाल तितकी तुमची किंमत घरामध्ये आणि समाजामध्ये राहील. जास्त बोलण्याने असे शब्द निघून जातात जे निघायला नको. हे डोकं काम करत नाही, ती नंदीग्राम नाही, सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू होऊन जाते. मग दुरांतो, कुठे थांबायचं कामच नाही. आणि किती अनमोल आहे हो शब्द, एक एक शब्द. एकदा जर कोणी कोणाला झापड मारली, कानाखाली लावली, तो विसरून जाईल. परंतु शब्दाचे बाण असे बाण आहे की मरेपर्यंत विसरत नाही. त्याच्यामुळे खूप सांभाळून बोला. बरं, आता तुम्ही म्हणाल हे महाराज तुम्ही सर्व सांगितलं ते बरोबर आहे, पण हे होईल कसं? तेही तर बरोबर आहे ना. बिमारी तर सांगून दिली मुन्ना महाराजांनी. आता तर औषध काही तर पाहिजे की नाही? अँटीबायोटिक पाहिजे, पेन किलर पाहिजे, ऍसिडिटीची गोळी पाहिजे, सर्वच पाहिजे. हे आवश्यक आहे. बिमारी सांगितली, त्याचं औषध खूपच सोपं आहे, आपल्याला माहित आहे, पण आपण ते घेतच नाही. अगदी सोपं औषध आहे. या वाणीला नियंत्रण करायचं असेल, या मनाला नियंत्रण करायचं असेल, या रागावर नियंत्रण करायचं असेल, गडबडीनं काम करायचे नसतील, शांततेनं करायचे असतील, समाधान संतोष पाहिजे असेल, तर फक्त ही माझी मूर्ती आहे. बोला जय गजानन. कुठं जावं लागत नाही, फक्त गणगण गणात बोतेचा जप या जिभेवर ठेवा. काय ताकद आहे त्याची? अंदरचे रोग आहे तुमचे जे आतमधले, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, यांना पळावंच लागेल, बिलकुल राहणार नाही आतमध्ये. तुलसीदासजीने सुंदर म्हटलेलं आहे, राम नावाचा दीपक या जिभेवर ठेव. हे शरीर म्हणजे आपलं घर आहे, आणि 2 ओठ आहे ना आपले, वरचा आणि खालचा, हा दरवाजा आहे. आणि जीभ म्हणजे काय? उंबरठ आहे. या जिभेवर म्हणजे उंबरठ्यावर राम नामाचा दीपक ठेव, म्हणजे आतमध्ये उजेड होईल आणि बाहेरही उजेड होईल. आता नामाची महिमा तुम्हाला काय सांगू, बिलकुल बंधन नाही आहे, बिलकुल बंधन नाही. आंघोळीच्या आधी घेऊ शकता, महिला अडचणीच्या काळात घेऊ शकता, ते जाऊ द्या. मोक्षधाम मध्ये आपण देवाचं नाव घेतो की नाही घेत? राम नाम सत्य आहे, कुठंच काहीच बंधन नाही. कोणाकोणाला वाटते की अरे बापरे मी तर आंघोळ केली नाही, देवाचं नाव कसं घेऊ? बिलकुल दोष लागत नाही, बिलकुल लागत नाही. कारण की याला कोणताच नियम नाही. आणि खरं म्हणजे तुम्हाला महत्वाचं सांगतो की एकदा ज्याला नामाची गोडी सहसा लागत नाही, आणि एकदा लागली तर मरेपर्यंत सुटत नाही. बोला जय गजानन. ती गोडी कशी लागेल? ती गोडी लागण्याकरिता पाहिजे सत्संग. सत म्हणजे परमेश्वर, संग म्हणजे सोबत. सत्संग पाहिजे. आणि सत्संग केव्हा मिळतो? जेव्हा आपल्याला गुरुजी मिळतात, गुरुदेव मिळतात, तेव्हा सत्संग मिळतो.
तुम्ही इथं महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या निमित्ताने आलेले आहात, म्हणून तुम्हाला ते सगळं काही मिळत आहे. बरं, गुरुचं काम काय मग? देव तर डायरेक्ट आहे, आपण देवाकडे डायरेक्ट जाऊ शकत नाही का? मग मधामध्ये गुरु कशाला पाहिजे? ते सुद्धा तुम्हाला फक्त अर्ध्या मिनिटात समजून सांगतो, अगदी सोप्या भाषेत. एक मुंगी आहे, आता माझ्या शर्टावर चढली होती तिथं लाल मुंगी चटईवर. एक मुंगी आहे, लक्ष द्या बरोबर. तिला नागपूरला जायचं आहे. जाऊ शकते? जाऊ शकते का? त्या मुंगीला नागपूरला जायचं आहे, पण ती जाऊ शकत नाही. जाईल बिचारी, थोड्या दूर जाईल, मरून जाईल. परंतु तुम्ही नागपूरला जाण्याकरिता धनश्री ट्रॅव्हल्स मध्ये सीटवर बसले आणि तुमच्या शर्टावर किंवा साडीवर ती लाल मुंगी बसली, तर ते नागपूरला जाईल का नाही? बस हेच तर आहे ना, आलं लक्षात? हेच तर गुरुदेवचं मी तुम्हाला सांगत आहो, पुन्हा दुसरं काय? म्हणून गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. सवडत मयकर जवळ गाव, हे राहू देऊ का? बंद करूया, आवाज येत ना. हा, घुमत आहे काही, थोडस डायरेक्टच जमते, त्याला बंद करा. असं चांगला आवाज येईल ना एकदम. हरिओम. ठीक आहे, बस ठीक आहे. नाही